कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे. आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असं सांगितलं जातं. ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे. तुम्ही शरद पवार कधी म्हणतायत याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी, कृतज्ञ शरद पवार कधी म्हणतायत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का, ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे, भावनिक करतील. काय बोलतोय? शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन अजित पवार वेगळे झाले. त्यानंतर ते सातत्याने शरद पवारांना लक्ष्य करताना दिसत आहेत. पण यात अजित पवार विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यातील सप्त संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे. त्यात अजित पवारांच्या बारामतीतील विधानाने भर टाकली आहे. कुणी भावनिक होतील, आमची शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील, अमकच म्हणतील आणि तमकच म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे काय माहिती. तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे, अशी टीका अजित पवारांनी शरद पवारवर केली. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात फारसं सख्य नसल्याचे राष्ट्रवादीच्या फुटीपूर्वीही दिसून आलेलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही नेते एकमेकांना टार्गेट करण्याचंही संधी सोडत नाहीये. बंड केल्यापासून आव्हाड अजित पवारांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करत आहेत. त्यातच शरद पवारांबद्दल अजित पवारांनी हे विधान केल्याने जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा लक्ष केलं. आपल्या काकाची मृत्यूची वाट बघतोय हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल काय माहीत, शेवटची निवडणूक कधी असेल. शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे विसरू नका. आज अजित पवारांनी सगळीच हद्द ओलांडली अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेनंतर अजित पवारांवर शरद पवार गटातील अनेक नेत्यांनीही टीका केली. विधानामुळे दोन्ही गटात कलगीतुरा रंगलेला असतानाच अजित पवारांनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार गटाकडून टीका झाल्यानंतर अजित पवारांनी एक ट्विट केलं, ज्यात ते म्हणाले, काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. माझं पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासूनच एवढंच म्हणणं होतं की ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडल्या आहेत, पण काही लोकांनी धचा मा करायची सवय असते. अशी नाटकीबाजी लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे, असं म्हणत अजित पवार आव्हाडांना नाव न घेता नाटकीबाज म्हणाले.